आज आहे आपला क्लासचा पहिला दिवस आणि या दिवशी आपण ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून माप परफेक्ट कशी घ्यायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं हे माप घेऊन दाखवणार आहेत। एक खूप सोपी पद्धत आहे, जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला नक्कीच हे समजेल की इतकी सोपी पद्धत आहे। तुम्ही म्हणताल का एवढी सोपी पद्धत? खूपच अशी ही सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल असंच मी सांगणार आहे तुम्हाला। तर हे आहे मापाचं ब्लाऊज। आपण ही उंची घेणार आहोत। आपण ही शोल्डरची जी लाईन आहे, जी शिलाई आहे, इथपासून आपल्याला टेप पकडायचा आहे। ही शिलाईपासून आपण हे टेप ठेवायचा आहे आणि जिथं आपला टक्स येत आहे, हा पाहू शकता, हा टक्स आहे आणि हे शोल्डर आहे आणि इथलं हे शिलाई आहे। तर आपण ह्या बरोबर ह्या टक्सच्या तिथंच आपल्याला ठेवायचं आहे। तर आपली उंची आलेली आहे 13.5 इंच। तर आपण इथं पहिल्यांदा आपण उंची लिहून घ्यायची आहे। 13.5 इंच उंची आलेली आहे। आता आपण हे हुक लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असं गळा आणि मुंढ्याचं माप काढायचं आहे। आपल्याला हे व्यवस्थित असं हे या ठिकाणी पकडायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे, असं ताणून घ्यायचं आहे। म्हणजे तुमचा गळा खाली जर असेल, असा खाली जर असेल, असा जर असेल तर गळा म्हणजे खोल होईल। तुम्हाला दाखवते। आता गळा आलेला आहे आपला 5.25 इंच। जर असं जर ठेवलं ब्लाऊज तर 5.25 इंच गळा आलेला आहे। तर आपण जर हा मुंड्याचा भाग आणि हा मुंड्याचा भाग जर पकडला तर परत मोजायचा आहे। आणि तुम्हाला जर समजत नसेल आपली गळा कुठून आलेला आहे तर आपण काय करायचं, ह्या इथून आपल्याला रेष ओढायची आहे आणि ज्या अंकापर्यंत आपलं जर रेष आलेली आहे तो झाला आपला गळा खोली। तर आपली गळा खोली आहे 6 इंच। इथं लिहून ठेवायचं, गळा खोली 6 इंच। आता ही गळा खोली आपण 6 इंच लिहून ठेवलेली आहे आणि आता आपला मुंड्याचं माप आपल्याला काढायचं आहे। पाहू शकता आपण, ही शोल्डरची जी लाईन आहे आपली, म्हणजे टीप आहे, जी शोल्डर आपण जोडून घेतलेला आहे, तिथं बरोबर पकडायचं आहे आणि चॉक घ्यायचा आहे आणि त्या चॉकनी आपल्याला लाईन खेचायची आहे अशी। तर आपली लाईन बरोबर 5.5 वर आलेली आहे। परत एकदा पाहूया, व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे। तर आपली लाईन बरोबर 5 वर आलेली आहे। पाहू शकता आपण अगोदर असं होतं म्हणून आपलं 5.5 दिसत होतं, पण हे परफेक्ट आपल्याला ह्या साईडला असं करून घ्यायचं आहे, गोल आकार, बाहीचा गोल आकार करून घ्यायचा आहे। तर आपलं मुंढ्याचं माप आलेलं आहे 5 इंच। आता पाहू शकता आपण जर असं ठेवलं तर आपला मुंढा 5.5 येतो आणि असं करून जर घेतला, असा गोल आकार जर करून घेतला, असं करून घ्यायचं गोल आकार, असा हात फिरवायचा आणि असं गोल आकार करून घ्यायचा, तर आपला मुंढा आलेला आहे 5 इंच। इथं मुंढ्याचं माप लिहून ठेवायचं आहे। तर हे झालं आपलं, गळा झाला, मुंढा झाला। आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। आता जी आपली हुकाची पट्टी आहे, ही हुकाची पट्टी आहे, ह्या हुकाच्या पट्टीला आपल्याला टेप लावायचा आहे आणि जिथून आपली मुंढ्याची लाईन आलेली आहे, शिलाई, तिथं आपल्याला पकडायचं आहे। तर आपलं आलेलं आहे 9 इंच। 9 चौक 36। तर आपण पाठीमागून सुद्धा असं मोजायचं आहे, आपलं बरोबर येतंय की नाही हे पण चेक करायचं आपल्याला, पूर्ण जर ब्लाऊज मोजलं तर। आता पूर्ण गळ्यासहित मोजलं तर आपल्याला आलेलं आहे 19 इंच। 19चा आपल्याला अर्धा करून घ्यायचा आहे। तर इथं 9.5, एक म्हणजे छातीचा चौथा भाग 9.5 आलेला आहे आणि इथं 9.5 आपल्याला लिहून ठेवायचा आहे। चौथा भाग, छातीचा चौथा भाग असं लिहायचा आहे, म्हणजे समजेल। छातीचा चौथा भाग 9.5 इंच लिहून ठेवायचा आहे। आता हे झाले माप। आता आपल्याला कमरेचं माप सुद्धा घ्यायचं आहे आणि या छातीच्या मापामध्ये प्लस आपल्याला 1 इंच करायचं आहे शिलाई मार्जिन। तुम्ही नवीन असाल तर 1.5 इंच करू शकता, पण गळा जर मोठा असेल तर आपल्याला 1 इंच खूप होतो, कारण गळा फाकल्या जातो आणि छातीचं माप वाढलं जातं। त्याच्यासाठी तुम्ही जरा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला 1 इंच मार्जिन ठेवायचे आहे आणि गळा जर छोटा असेल तर 1.5 इंच ठेवायचे आहे। आता आपण मोजणार आहोत कंबर।
या पट्टीची जी वाढीव पट्टी आहे त्या पट्टीपर्यंत मोजायचं आहे, कारण आपण ती सुद्धा वाढीव पट्टी घेणार आहोत. तर आपली कंबर आहे 33 इंच, कंबर 33 इंच आहे आणि या कंबरेमध्ये आहे तेवढंच ठेवायचं आहे, याला वाढवायचं नाही. आता आपण हे झाले आपले माप बरोबर. आता आपण कटोरी रुंदी मोजणार आहोत. तर कटोरी आहे 5.5 इंच, लिहून ठेवायचं आहे. पावणे 6. आता हे झाले माप. आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत आणि आता आपलं मेन म्हणजे शोल्डर आणि गळा. आता इथं तुम्हाला एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, ट्रिक ती कशी, तर तुमचा गळा 8.5 असेल, 9 असेल, 9.5 असेल, 10 असेल, 11 असेल, तर तुम्हाला शोल्डर आणि गळा 5 इंच ठेवायचा आहे. शोल्डर आणि गळा किती ठेवायचा आहे? शोल्डर आणि गळा 5 इंच ठेवायचा आहे. 3.25 इंच शोल्डर आणि 2.25 इंच गळा. हे माप तुम्हाला या ब्लाऊजसाठी, कोणतंही ब्लाऊज असो त्या मापासाठी, या गळ्यासाठी तेवढंच शोल्डर लागतं, जास्त लागत नाही. तुम्ही जर शोल्डर ठेवलं तर तुमचा हा कपडा इथं जमा होतो, गळा मोठा असतो आणि तो फाकल्या जातो आणि इथं आपला कपडा इथं जमा होतो. त्यासाठी तुम्हाला जास्त शोल्डर कट करायचं नाही, कमीत कमी शोल्डर कट करायचं आहे, जेणेकरून तुमचा गळा जर मोठा असेल तर तुमचं ब्लाऊज, तुमचा गळा असा फाकल्या जातो आणि सगळा कपडा तुम्हाला इथं जमा होतो. म्हणून मोठे गळे असणाऱ्या ज्या म्हणजे चांगले परफेक्ट टेलर असेल तर ते बरोबर ठेवतात. जर अडणारी असेल तर नक्कीच तुमचे ब्लाऊज इथं असं चोळ येतो. बरेच जण म्हणतात आमच्या पाठीमागं चोळ येतो किंवा समोरून चोळ येतो. तर कारण काय आहे की तुम्ही शोल्डर जर जास्त ठेवलं तर तुम्हाला चोळ नक्की 100% येणार. तर ही ट्रिक्स तुम्ही सगळ्यांसाठी, सगळ्या ब्लाऊजसाठी वापरायची आहे. तर आता आपलं सगळं झालेलं आहे. आता आपण ब्लाऊजला परत आता हात लावायचा नाही, कारण आपण छाती वगैरे सगळं मोजलेलं आहे. तर आपण हे ब्लाऊज ठेवून द्यायचं आहे. आपली बाही लांबी राहिलेली आहे. आता बाही लांबी आपली आहे 11 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणजेच 12 ठेवणार आहोत. मार्जिन सहित समोर लिहून ठेवायचं आहे. बाही लांबी 11 इंच प्लस 1 इंच असं लिहून ठेवायचं आहे बरोबर कटिंगच्या वेळेस तुम्हाला. आता आपण मोजून घ्यायचं आहे आपल्याला दंडघेर. दंडघेर आपला 5 इंच आहे. 5 इंच आणि तुम्हाला मोजायचं आहे आपल्याला, हे मुंढा मोजायचा आहे. तर मुंढा आहे आपला 8 इंच. तर आता ब्लाऊजला हात नाही लावला तरी चालेल. हे असे एवढे जर माप तुम्ही घेतले परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. आणि माप कसे घ्यायचे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. अशी ही परफेक्ट पद्धत आहे माप घ्यायची. तर आता आपण ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया. माप टाकून तुम्हाला दाखवते ब्लाऊज कटिंग कशी येणार आहे आणि व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे, तर तुम्हाला ते शेवटपर्यंत बघायचं आहे. आता आपण गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे 5 इंच. आता आपल्याला गळा आणि शोल्डर आपण ब्लाऊजला हात लावणार नाही. इथं आपले जे माप आहेत ते आपण इथं करेक्ट लिहून ठेवलेले आहेत. आणि फिटिंगच्या वेळेस एवढे माप लागत नाहीत, 1 2 3 माप लागतात. तेवढेच माप आपल्याला फिटिंगच्या वेळेस, इतकी परफेक्ट फिटिंग मी तुम्हाला सांगणार आहे, कसे माप घ्यायचे ते पण दाखवणार आहे. तर हे झालं आपलं गळा आणि मुंढा. आपण गळा 5 इंच ठेवलेला आहे आणि मुंढा पण आपल्याला 5 इंच ठेवायचा आहे. तर आपला समोरचा गळा आलेला आहे 6 इंच आहे, तेवढाच ठेवायचा आहे, वाढवायचा नाही. पाहू शकता 2.25. आणि तुम्हाला इथं जर गळा समोर जर असा गळा खुली रुंद पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंच ठेवू शकता. आता आपली छाती आलेली आहे 9.5 इंच. 9.5 इंच आपण हे 9.5 वर खूण करून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही झाली परफेक्ट छाती.
आता याच्यासमोर आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आपण अगोदर उंचीचं माप टाकूया. उंची आपली 13.5 आलेली आहे, तर आपण 14.5 ठेवायची आहे. करेक्ट झाली आपली 14.5 इंच उंची. आता आपण आपल्याला यासमोर आपल्याला 1 इंच वाढून ठेवायची आहे मार्जिन. तर इथं आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. तर ही झाली आपली परफेक्ट छाती, मुंढा, गळा आणि उंची. आता या ठिकाणी तुम्हाला 1 इंच मागचा जो खड्डा आहे तो 1 इंच ठेवू शकता. आणि सुरुवात कशी करायची आहे आपल्याला, आता आपला तिथूनच आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे. तर असा आकार येऊन जाईल. तर हा झाला मागचा आकार. आणि प्रत्येक ब्लाउज साठी क्रॉसपट्टी 2.5 आणि 3 ठेवायची आहे. कोणताही ब्लाउज असू द्या, 2.5 आणि हे 3 ठेवलेलं आहे. तर आपण याला हे आपण 2.5 आणि 3 ठेवलेली आहे क्रॉसपट्टी. आता आपण तुम्हाला कटोरीचं माप काढायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, एक खूप अशी सिंपल गोष्ट आहे, पण ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय करायचं, शोल्डर पासून डायरेक्ट आपण ही लाईन खेचायची आहे कटोरीसाठी. आता हे कटोरीचं माप आपल्याला कसं काढायचं ते आता आपण पाहणार आहोत. तर होऊ शकता समोरचा खड्डा 1/2 इंच, इथून आपल्याला काय करायचंय, 2.25 इंच आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. 2.25 वर आपण खून केली. कटोरीचं जे अंतर आहे ते 2.25 ठेवायचं आहे. आणि आपल्याला गळ्यापासून फक्त वर किती जायचं आहे, 1 इंच. 1 इंच वर आपण खून करून घ्यायची आहे. आणि आकार मात्र हा झाला आकार. गोलगळा. तर ही अशी झाली ही परफेक्ट पूर्ण आपण म्हणजे जे ब्लाऊजचे जे माप आहेत ते आपण परफेक्ट असे हे टाकलेले आहेत. आता आपण करणार आहोत कटिंग. तर अशी ही झाली परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे. आता हे सगळं बाजूला सरकायचं आहे आपल्याला. परफेक्ट असे ही ब्लाऊज वर आखून घ्यायचं आहे. तर आपण ब्लाऊज अस्तरवर आता कटिंग करणार आहोत. आता आपण गळा नंतर कट करणार आहोत. थोडंसं वाकडं तिकडं आहे तर आपण ही लाईन क्लिअर करून घ्यायची आणि याच्यावरच आपल्याला ही कटिंग ते कट करून टाकायचं. आणि आपण गळा आताच कट करणार नाहीत. अस्तर जोडल्यावर गळा तुम्हाला तुमचा ब्लाऊजचा गळा मोजायचा आहे
आणि नंतरच कट करायचं आहे. आता फ्रंट कट करायचं आहे आणि मी जिथं ठेवते तिथंच तुम्हाला कमीत कमी अस्तरमध्ये ब्लाऊज कसं बसवायचं हे सुद्धा लक्षात येणार आहे. तर पाहू शकता यामध्ये आपण काहीच बदल करणार नाही आहे, तेवढंच मार्जिन ठेवून कट करणार आहोत. आणि इथं तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता कारण आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे कटोरी. तर ही झाली कटोरी आपली परफेक्ट फ्रंट झाला. आता आपण कटोरी कशी वाढून घ्यायची, मेन म्हणजे कटोरी कशी वाढून घ्यायची ते आपण पाहणार आहोत. आणि कटोरी आपली किती आहे, 5.5 आहे. तर त्यामध्ये आपल्याला 3 मिळवायचं आहे. 5.5 मध्ये आपल्याला 3 इंच मिळवायचे आहेत. तर आपण पाहूया. अगोदर आपण ही जी मेन कटोरी आहे ती आपण ड्रॉ करून घेऊया आणि त्यामध्ये किती वाढवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. ही झाली आपली मेन कटोरी. आता आपल्याला एकूण 3 इंच वाढवायचं आहे यामध्ये. तर यामध्ये 3 इंच आपल्याला 1.5 या साईडला आणि 1.5 या साईडला आपण वाढून घेणार आहोत. इथं मी 9 वर खून करते आणि इथं 1.5 वर खून करते. म्हणजे हे 1.5 आणि हे 1.5 असं हे आपलं 9 इंच कटोरी वाढून होणार आहे तयार. आता आपल्याला या साईडला खालच्या साईडला करेक्ट आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. ही साईड 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपण काय मोजणार आहोत, हा जो कटोरीचा बटनपट्टी आहे ती किती आलेली आहे तेवढीच आपल्याला ठेवायची आहे. 5.25 आलेली आहे. 5.25 आपण ठेवून देणार आहोत करेक्ट. आणि आता वाढून कसं घ्यायचं आहे, आपल्याला या साईडला करेक्ट घ्यायचं आहे. या साईडला आहे तेवढंच घ्यायचं आहे. इथं मात्र आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे. या साईडला 1 इंच खाली यायचं आहे कारण आपल्याला आपला जो आपण कटोरी जोडतो त्याला कपडा थोडासा एक्स्ट्रा जोडावा लागतो. तर आता ही कटोरी आपली परफेक्ट झाली. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे म्हणजे जोडताना कटोरी कमी पडते. तर त्यासाठी आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं. ही साईड आहे तेवढीच ठेवायची. ही साईड मात्र 1 इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे. आता आपण खून केलेली आहे इथं. तर आपण आता ह्या गळ्याच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, 0.5 इंच शिलाई मार्जिन, फक्त 0.5 इंच शिलाई मार्जिन करत 0.5 इंच शिलाई करत आपण हे खाली आलेलो आहोत. आणि हे आकार आता हे जोडून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला इथं 4.25 करेक्ट आपलं 4.25 आलेलं आहे. तर आपण 0.5 इंच शिलाई सहित इथं गळ्यासाठी आपल्याला 0.5 इंच शिलाई ठेवायची आहे. ज्यावेळेस आपण गळ्याची काजबटनपट्टी जोडतो त्यासाठी आपल्याला कपडा टाकतो. आणि इथं मात्र आपण एकूण 3 इंच वाढून घेतलेले आहे. कोणत्याही कटोरी तुमची जर आली तर म्हणजे तुम्हाला ब्लाऊज टाकायला लेडीज आली तर तुम्हाला लक्षात येतेच कटोरी छोटी मोठी असेल किंवा मापावरून सुद्धा कळतं की कटोरी छोटी आहे किंवा मोठी आहे. तर 3 इंच कटोरी वाढून घेतलं परफेक्ट बसते. कमी जर कटोरी असेल म्हणजे कप्स कमी असतील तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. पण 2.5 इंचाच्या पुढंच आपल्याला घ्यायचे आहेत वाढून. तर 2.5 3.5 बास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. एवढी आपण कटोरी वाढून घेत असतो. पाहू शकता ही झाली मेन कटोरी. इथं 1.5 इंच वाढवलेली, ही साईड 1.5 इंच आणि ही साईड 1.5 इंच वाढवलेली आहे आणि खाली मात्र 1.5 इंच. अशी ही आपल्या कटोरीची परफेक्ट अशी ही कटिंग आपण म्हणजे ड्रॉ करून घेतलेली आहे, आखून घेतलेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी. आता या क्रॉसपट्टीमध्ये आपण ही आहे तेवढीच काढायची नाही कारण आपल्याला 1 इंच मागच्या भागापेक्षा समोरचा भाग आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागतो. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा कटोरी वाढून घेणार आहोत. ते कशी, आता खाली मी ही खून करून घेतलेली आहे, हे आपण कट करून टाकायचं आहे. आणि वरच्या साईडला आपण सरकून घ्यायचं आहे असं या साईडला. आणि या साईडला आपल्याला परफेक्ट घ्यायचं कारण आपला आकार बिघडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आपण 1 इंच आपण कटोरीमध्ये क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच आपण वाढून घेतलेलं आहे. आणि हा जर फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजमध्ये छोटा असो मोठा असो कोणताही असो कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि हा फॉर्म्युला प्रत्येक कटोरी ब्लाऊजला उपयोगी पडणार आहे कारण मी जी कटिंग करते त्यासाठी हा फॉर्म्युला करेक्ट आहे. अजिबात तुमची उंची कधीच कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही. अशी ही आपली आजची ही कटिंग होती. होऊ शकता हे ड्रॉ करून आपण घेतलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता आपण आपली बाही राहिलेली आहे, आपण बाही मात्र ड्रॉ करून घेऊया कारण आपल्याला हे पहिल्यांदा हे कट करावं लागेल नंतरच बाही कट करायची आहे. तर आपण हे कटिंग करून घेऊया.
आता इथं पाव इंच शिलाई आणि इथं पाव इंच शिलाई. तुमचा गळा अजिबात कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही, कारण आहे तेवढंच आपण इथं ठेवलेलं आहे. आपली शिलाई मार्जिन जी आहे ती आपण इथं ठेवलेली आहे आणि इथली शिलाई मार्जिन आहे ती तेवढी इथं ठेवलेली आहे. कटोरी छोटी मोठी कधीच होणार नाही. तर अशी ही कटोरीची परफेक्ट आपण ही ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण हे साईड करूया आणि ह्या आता आपण हा एक्स्ट्राचा भाग कट करून टाकूया. तर हा गळा कट झालेला आहे व्यवस्थित असा. आणि कधी पण कटिंग याच्या आतमध्ये करायची नाही, याच्या बाहेरच करायची. हे तुम्ही नेहमी लक्ष ठेवायची. हे जे आपण लाईन खेचली आहे याच्या आत कटिंग जाऊ द्यायची नाही, याच्या बाहेरूनच कटिंग करायची. म्हणजे तुम्हाला जे मार्जिन आहे ते कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही. कारण हे आपण ह्या लाईनी ज्या टाकलेल्या आहेत याच्या आतमध्ये यायचं नाही. म्हणजे या ठिकाणी कटिंग करायची नाही, बाहेरून कटिंग करायची. म्हणजे तुमची आहे तसं बरोबर राहणार आहे. आता आपण करणार आहोत बाहीची कटिंग. वाढून घेऊया. आता हे झालं आपली बाही रुंदी करेक्ट. तर आपली बाही लांबी आहे 11 इंच. आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणूनच आपली बाही लांबी झालेली आहे 12 इंच. इथं खूण करून घेतली या. इथं सुद्धा आता ही बाही आहे 11 इंच. तर आपल्याला मी इथं डायरेक्ट उतार दिलेला आहे 4 इंचाचा. 4 इंचाचा उतार दिलेला आहे. जर तुम्ही 4 इंचाचा उतार दिला तर तुमच्या पाठीमागून अजिबात चोळ येत नाही. म्हणजे ही एक आता आपण बाही आपली तयार झाल्यावर आपली बाही आलेली पाहिजे 3 इंच. तर आपण बघूया आपली 4 इंचाचा आपण उतार दिलेला आहे, 3 इंच येत आहे की नाही. आता आपण पाहूया. हा आहे दंडघेर. करेक्ट ठेवायचा आहे. आणि हा आहे, ही आहे फिटिंग. पाहू शकता ही फिटिंग आहे, हा दंडघेर आहे. आणि हा आपण मोजायचा आहे व्यवस्थित. आणि पूर्ण बाही जोडून झाल्यावर आपलं 3 इंच खालचा उतार येतो आहे की नाही ते चेक करायचं आहे. आता हे झालं. आणि आपण एक शिलाई 1 इंच आपली मार्जिन जाणार आहे, कारण वरची अर्धा आणि खालची अर्धा. तर आपण चेक करूया. आता आपण चेक करायचे आपला उतार 3 इंचांनी बरोबर झालाय की नाही. आता हे पाहू शकता इथं आणि इथं आपलं आलेलं आहे 8. तर पाहू शकता 1 2 आणि 3 करेक्ट 3 इंचाचा आपला उतार करेक्ट झालेला आहे. हे जर कळालं नसेल परत एकदा सांगते. आलेल्या बाहीमध्ये आपला हा तयार झाल्यावर, बाही तयार झाल्यावर आपला उतार 3 कमी यायला पाहिजे. म्हणजे हे 12 आहे तर 12 मधून 3 गेले खाली आणि 9. आता पाहू शकता 9 आपण हे म्हणजे 11 1 इंच सोडलेला आहे तर आपण 11च पकडणार आहोत. तर ही आपली ही बाही लांबी तयार 11 आहे आणि त्यामधून आपल्याला 3 इंच वजा करायचा आहे, म्हणून 8 आलेला आहे. तर 1 2 आणि 3. तर आपल्याला हे चेक करायचे बरोबर आपला 8 येते की नाही. तर आपलं करेक्ट असं 8 आलेलं आहे. तर तुमची बाही जर लांब असेल तर तुम्ही 4 इंचाचा उतार देऊ शकता. तुमची बाही जर छोटी असेल, कमी असेल, 5 असेल, 6 असेल तर तुम्हाला 3.5चा उतार द्यायचा आहे. कितीचा द्यायचा आहे? 3.5चा उतार द्यायचा आहे. आणि लांब बाही असेल, 10 असेल, 11 असेल, 12 असेल, 9.5 असेल तर तुम्ही 4चा उतार देऊ शकता. कारण ही बाही आहे, तुम्ही पाहू शकता ही बाही अशी परफेक्ट बसते. आणि तुम्ही जर इथं उतार जर कमी दिला तर तुमचा हा भाग वाढतो. आता इथं आपला कपडा अर्धा इंच वाढेल इथं, आणि इथंच आपला चोळ पाठीमागं कपडा गोळा होईल आणि तोच तुम्हाला चोळ दिसेल. तर तुमची कटिंग जर परफेक्ट असेल तर तुमची फिटिंग करेक्ट येईल. मेन म्हणजे तुमची कटिंग परफेक्ट पाहिजे. फिटिंग बरोबर येते, कमी जास्त होत नाही. तर आपण ही बाही कट करून घेऊया. थोडंसं मार्जिन आपण जास्त सोडूया कारण आपल्याला बाही पुरणार नाही.
तर ही होती आजची परफेक्ट अशी कटिंग. तुम्हाला जर आवडली असेल किंवा शंका येत असतील काही या कटिंगमध्ये म्हणजे कळत नसेल तर तुम्हाला नक्कीच कमेंट्स करायचे आहे आणि विचारायचं आहे की हे कळालं नाही तर ते परत मी सांगेल. तुम्हाला जे समजलं नाही ते मी पुन्हा पुन्हा सांगेल. तर नक्कीच तुम्हाला विचारायचं आहे आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या सॉल्व्ह होणार आहेत. तर अशी ही आपली करेक्ट अशी बाहीची कटिंग होती. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. पुढचा व्हिडिओला सुरुवात करूया, कारण टीचिंगमध्ये सुद्धा आपल्याला पुढं मी दाखवणार आहे आणि डायरेक्ट आपण ह्या कपड्यावर